श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. फार प्राचीन काळाची ही कथा आहे. त्या काळी पृथ्वीवर धर्म, कर्म आणि भक्ती यांचे नाते अतिशय घट्ट होते. लोक प्रत्येक तिथी, प्रत्येक व्रत केवळ परंपरेसाठी नव्हे तर आत्मशुद्धीसाठी पाळत असत. त्यातीलच एक अत्यंत पवित्र आणि गूढ तिथी म्हणजे मौनी अमावस्या. हा दिवस मौन, संयम आणि अंतर्मनाच्या शुद्धीचा मानला जातो. या दिवशी बोलण्यापेक्षा मनात भगवंताचे स्मरण करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. कारण मौनातच देवांचा आवाज ऐकू येते असे शास्त्र सांगते. एका नदीकाठी बसलेल्या छोट्याशा गावात एक साधी, गरीब पण अतिशय श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती स्त्री विधवा होती आणि तिच्या आयुष्यातील एकमेव आधार म्हणजे तिचा लहानसा मुलगा. तिचे संपूर्ण जीवन त्या लेकराभोवती फिरत होते. दिवस रात्र ती मेहनत करून 2 घास मिळवत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार दिसत नसे. कारण तिच्या मनात एकच विश्वास होता: भगवान विष्णू कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाही. ती स्त्री दरवर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी कठोर व्रत पाळत असे. सूर्योदयापूर्वी नदी स्नान, दिवसभर मौन, फक्त भगवंताचे नामस्मरण आणि संध्याकाळी विष्णूची पूजा हाच तिचा नियम होता. तिचा मुलगाही आईप्रमाणे शांत, संस्कारी आणि देवभक्त होता. आई मौन पाळत असताना तो तिच्या डोळ्यात पाहून तिची सेवा करायचा, कारण त्याला ठाऊक होते की आजचा दिवस फार पवित्र आहे. 1 वर्ष मात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक वर्ष ठरले. मौनी अमावस्येच्या काही दिवसांआधी तिचा मुलगा अचानक आजारी पडला. ताप, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास हे सगळं वाढतच गेलं. गावातील वैद्यांनी हात टेकले, औषधं करून झाली, पण काहीच फरक पडत नव्हता. आई दिवस रात्र रडत होती, पण मुलासमोर कधी अश्रू दाखवत नव्हती. ती मनातल्या मनात भगवान विष्णूंना साकडं घालत होती: हे नारायणा, माझ्याकडे दुसरं काही नाही, हा माझा एकमेव आधार आहे. मौनी अमावस्येचा दिवस उजडला. आकाश गंभीर होतं. वातावरणात एक विचित्र शांती होती. त्या दिवशी आईने ठरवलं, काही झालं तरी आज मौन सोडायचं नाही. तिने मुलाला कुशीत घेतलं, त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि मनात विष्णूचं स्मरण सुरू ठेवलं. पण दुपार होताच त्या मुलाची अवस्था अधिकच गंभीर झाली. श्वास मंद झाला, शरीर थंड पडू लागलं आणि त्या पवित्र मौनी अमावस्येच्या दिवशी आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. त्या क्षणी तिचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. हृदयातून आक्रोश बाहेर येत होता, पण तिने ओठ घट्ट आवळले. मौन व्रत सोडले नव्हे म्हणून तिने अश्रूंना आवर घातला. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता. तिने मृत मुलाला कुशीत घेतलं आणि थरथरत्या हाताने आकाशाकडे पाहिलं. तिच्या मनात एकच प्रश्न होता: हे विष्णू, मौनी अमावस्येच्या दिवशीही तू माझी परीक्षा घेतोस का? ती संपूर्ण दुपार मुलाच्या मृतदेहासोबत बसून राहिली. गावातील लोक आले, पण ती कुणाशीही बोलली नाही. तिचं मौन केवळ व्रत नव्हतं, ते आता तिच्या दुःखाचं प्रतीक बनलं होतं. सूर्य मावळीकडे झुकू लागला आणि तिच्या मनात एक अतूट विश्वास निर्माण झाला: आज मी मौन सोडेन, पण फक्त भगवान विष्णूंशी बोलेन. संध्याकाळ झाली. तिने दिवा लावला, विष्णूच्या प्रतिमेसमोर मृतमुलाला ठेवला आणि शेवटी मौन सोडत ती भगवंतासमोर नतमस्तक झाली. तिचा आवाज रडण्यात विरघळलेला होता, पण शब्द हृदयातून निघत होते. ती म्हणाली: हे नारायणा, जर माझ्यात मौन, माझ्या व्रतात, माझ्या भक्तीत किंचितही सत्य असेल तर माझं नेकरू मला परत दे. तिच्या त्या करुणार्थ पुकाराने अवघं विश्व थरथरून गेलं. आईची ती करुणार्थ हाक अवघ्या वातावरणात घुमत राहिली. संध्याकाळची वेळ होती. आकाशात अंधार दाटत चालला होता, पण त्या घरात एक वेगळीच तेजाची अनुभूती होऊ लागली. विष्णूच्या प्रतिमेसमोर लावलेला दिवा अचानक स्थिर झाला, जणू वाऱ्यांचं अस्तित्वच नाहीसं झालं होतं. त्या क्षणी आईला जाणवलं की तिची पुकार व्यर्थ गेलेली नाही. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले, पण थरथरू लागलं आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अचानक त्या छोट्याशा खोलीत एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश इतका तेजसी होता की आईला क्षणभर डोळे मिटावे लागले. जेव्हा तिने पुन्हा डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं की समोर साक्षात भगवान विष्णू उभे आहेत. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले, निळसर कांतीयुक्त देह आणि करुणेने भरलेली दृष्टी. त्या दृश्याने आई भयभीत झाली आणि धन्य झाली. ती थरथरत हाताने जमिनीवर लोटांगण घालू लागली. भगवान विष्णूंचा स्वर गंभीर पण अत्यंत मृदू होता. ते म्हणाले: माते, तू आज मौनी अमावस्येच्या दिवशी मौनाचे व्रत पाळलेस, दुःख सहन केलेस आणि तरीही माझ्यावर अविश्वास दाखवला नाहीस. तुझी भक्ती खरी आहे, पण प्रत्येक वरासोबतच एक परीक्षा असते.
हे ऐकताच आईचं हृदय अधिकच दाटून आलं. तिने हात जोडून विनवणी केली, प्रभू, परीक्षा माझी घ्या, पण माझ्या लेकराला मला परत द्या. त्याच्याशिवाय माझं आयुष्य अंधार आहे. भगवान विष्णूंनी तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिले. म्हणाले, माते, मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. जो जन्माला आला त्याला जाणं अटळ आहे. तरीसुद्धा मौनी अमावस्येच्या दिवशी तुझं मौन, संयम आणि समर्पण पाहून मी तुला एक संधी देतो. हे शब्द ऐकताच आईच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. तिने लगेच मान खाली घालून म्हटलं, प्रभू, तुमची प्रत्येक गोष्ट मला मान्य आहे. तेव्हा भगवान विष्णूने एक कठोर अट घातली. ते म्हणाले, या रात्री तू संपूर्ण मौन पाळशील. सूर्योदयापर्यंत तू कोणाशी बोललीहीस नाहीस, कोणाच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाहीस आणि मनात राग, शंका किंवा भय येऊ द्यायचं नाहीस. जर तुझं मौन खंडित राहिलं तर सूर्योदयाच्या क्षणी तुझा मुलगा जिवंत होईल. ही अट ऐकून आईच्या अंगावर काटा उभा राहिला, कारण तिला ठाऊक होतं की मौन केवळ शब्दांचे नाही तर मनाचेही असतं. भगवान विष्णू अंतर्ज्ञानी आहेत. आणि आई त्या मृत मुलाजवळ बसून राहिली. मात्र हळूहळू रात्र पुढे सरकत होती. बाहेर गावकऱ्यांची वर्दळ वाढत होती. कोणी विचारत होतं मुलाचं काय करायचं, कोणी अंत्यसंस्काराची तयारी करायला सांगत होतं. पण आई शांत बसून होती. तिच्या ओठांवर एकही शब्द नव्हता. मनात मात्र विष्णूचं नामस्मरण अखंड सुरू होतं. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला आणि आईची खरी परीक्षा सुरू झाली. मनात विचार येऊ लागला, जर मुलगा उठलाच नाही तर देवाने फसवलं तर. पण प्रत्येक वेळी तिने मनाला आवर घातला. तिने स्वतःला समजावलं, मौन म्हणजे केवळ न बोलणे नाही तर शंका न ठेवणे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मन स्थिर होतं. काही वेळाने गावातील एक स्त्रीने तिच्या खांद्याला हात लावून विचारलं, अगं, काहीतरी बोल, असा आबोलपणा चांगला नाही. त्या क्षणी आईच्या ओठांवर शब्द आले, पण तिने ते गिळून टाकले. तिने डोळे मिटले आणि विष्णूचं स्मरण केलं. तिचं मन अजूनही दृढ झालं. रात्र संपत आली होती. आकाशाच्या पूर्व दिशेला हलकीशी लालसर रेष उमटू लागली. आईच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. तिचे संपूर्ण अस्तित्व त्या एका क्षणावर केंद्रित झालं होतं. सूर्योदय जवळ येत चालला होता. तिने मृत मुलाच्या कपाळावर हात ठेवला आणि मनातच म्हणाली, हे नारायणा, आता सगळं तुझ्या हातात आहे. रात्र आता शेवटच्या टप्प्यात आली होती. आकाशाच्या पूर्व दिशेला हळूहळू प्रकाशाची पुसट रेष उमटू लागली होती. पक्ष्यांची चाहूल लागली होती, पण त्या घरात अजून एक गाढ शांतता होती. आई मृत मुलाच्या शेजारी बसून होती. संपूर्ण रात्र जागून काढली होती. शरीर थकलेलं होतं, मन अजूनही स्थिर होतं. तिचं मन अखंड होतं आणि मनात एकच नाम घुमत होतं, ते म्हणजे नारायण नारायण. जसजसा सूर्योदय जवळ येत गेला तसतसा आईचा श्वास वेगाने चालू झाला. तिच्या मनात कोणतीही शंका उरली नव्हती, पण हृदय मात्र त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं. तिने मृत मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो तसाच शांत, निश्चल पडलेला होता. क्षणभरासाठी तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. भगवान विष्णू कधी खोटं बोलत नाही असा तिने स्वतःला पुन्हा विश्वास दिला. आणि तेवढ्यात पहिला सूर्यकिरण त्या घरात शिरला. तो किरण जसा मुलाच्या कपाळावर पडला तसंच काहीतरी अद्भुत घडलं. मुलाच्या अंगावर हलकीशी हालचाल झाली. आईचा श्वास क्षणभर थांबला. तिने डोळे विस्फारून पाहिलं. काही क्षणांनी त्या मुलाच्या छातीत हळूहळू श्वासोच्छ्वास सुरू झाला. बोटं हलली, ओठ थरथरले आणि हळूच त्याने डोळे उघडले. तो जिवंत झाला होता. आईच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, ते होते कृतज्ञतेचे. तिला ओरडायचं होतं, रडायचं होतं, पण मौन पूर्ण झालं नव्हतं. तिने हात जोडले, डोळे मिटले आणि मनातल्या मनात भगवान विष्णूंना शतशः नमन केलं. तिचं मौन आता वेदनेचं नव्हतं, ते आनंदाचं आणि समाधानाचं बनलं होतं. त्या क्षणी त्या घरातून पुन्हा एकदा दिव्य प्रकाश प्रकट झाला. भगवान विष्णू साक्षात तिच्या समोर उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर करुण हास्य होतं. त्यांनी आशीर्वादाचा हात मुलाच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले, माते, तुझं मौन केवळ व्रत नव्हतं, ते अखंड विश्वासाचं प्रतीक होतं. तू शब्द न बोलता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलास, म्हणूनच मी तुला हा वर दिला. आईचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. तिने या घटनेचा कधीही गर्व केला नाही. ती नेहमी एकच गोष्ट सांगायची, मौनातच देव भेटतो. तिचा मुलगा मोठा झाला, संस्कारी बनला आणि त्यानेही आयुष्यभर भगवान विष्णूंची भक्ती केली. मौनी अमावस्येचा दिवस त्यांच्या घरात केवळ व्रताचा नव्हता, तर पुनर्जन्माचा उत्सव बनला होता. मौनी अमावस्या आपल्याला हे शिकवते की जेव्हा शब्द पुरे पडत नाहीत, तेव्हा श्रद्धा बोलते. जो मन, वाणी आणि अहंकार शांत करतो, त्याच्यावर भगवान विष्णू कृपा करतात आणि अशक्य गोष्टीही शक्य होतात. जय श्री स्वामी समर्थ.